आज आपण बनवत आहोत सोयाबीन पुलाव। त्यासाठी हे सोयाबीन मी 15-20 मिनिटापासून भिजत घातलेले आहेत। हे बासमती चावल आहेत, हे पण मी भिजत घातलेले आहे। ही आहे अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट। हे आहेत उभे कापून घेतलेले ओनियन्स। हे आहे टोमॅटो प्युरी। ही आहे दही। चला तर आपण बघू कशी करायची पुलाव। सर्वात आधी आपण तेल टाकून घेऊ। पाच ते 6 पळी आपण तेल घेतलेलं आहे। आपण टाकत आहोत तेजपत्ता। आपण टाकत आहोत ही मोठी विलायची। आपण टाकत आहोत दालचिनीचे तुकडे। यावर आपण टाकत आहोत हा उभा चिरून ठेवलेला कांदा। हे आपण 4 छोटे छोटे कांदे उभे चिरून घेतले। आपण हे 2 छोट्या आकाराचे बटाटे कापून घेत आहोत। आपण आता हे व्यवस्थित पद्धतीने हलवून घेत आहोत, मिक्स करून घेत आहोत। कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। आता हा होत आलेला आहे। अजून याला 3-4 मिनिटं लागतील हा प्रॉपर ब्राऊन होण्यासाठी। पहा आपले कांदे छान ब्राऊन रंगाचे होत आलेले आहेत। असाच रंग यायला हवा होता। आता आपण टाकू यामध्ये अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट। यालाही छान पैकी आपण फ्राय करून घेऊया। यातच आपण टाकू ही टोमॅटो प्युरी। आता यांना छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया। यात टाकत आहोत आपण हळद 1 चमचा। यात टाकत आहोत आपण मीठ चवीप्रमाणे। बघा कसे छान तेल सुटलेले आहे, म्हणजे आपला मसाला होत आलेला आहे। आता यात आपण टाकूया आपण कापून ठेवलेले हे बटाट्याचे काप। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही टाकू शकता। खूप छान लागतात खिचडीमध्ये किंवा पुलावमध्ये बटाटे, मला तरी फार आवडतात। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर टाकायचे असतील तर टाका किंवा स्किप करा, ते ऑप्शनल आहे पूर्णपणे। आता हे सोयाबीन असे पूर्ण पाणी काढून तेही आपण टाकून देऊया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जितकी कमी जास्त क्वांटिटी पाहिजे असेल।
त्यांना आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घेऊ, एकजीव करून घेऊ. त्यातच आपण थोडीशी दही घालूया. काहीच गरज नाही आहे कुठल्या गोष्टीचं प्रिपरेशन करायची. आपण ऐन टाईमसुद्धा ही करून खाऊ शकतो. जर तुम्हाला प्रिपरेशन करायचा वेळ असेल तर तुम्ही हे मॅरिनेटसुद्धा करू शकता आणि वेळेवर जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीतसुद्धा बनवू शकता. माझ्याकडे हा चिकन बिर्याणी मिक्स आहे त्यामुळे मी 1 स्पून हा ॲड करत आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्हीसुद्धा ॲड करू शकता. याने टेस्ट आणि सुगंध फार सुंदर येतो. ऑप्शनल आहे. आता आपण हा सुहाना बिर्याणी मसाला टाकून हे प्रॉपर मिक्स करत आहोत. बघा किती सुंदर सुगंध आलेला आहे. आता आपण याला छानपैकी मिक्स करत आहोत. अजून थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. मी बासमती तांदूळ या वाटीच्या मेजरमेंटने भिजत घातला, तर मी या पुलावमध्ये पण याच वाटीने मेजरमेंटच्या हिशोबाने पाणी टाकेन. तर मी 3 वाटी तांदूळ घेतलं तर मी या 3 वाट्याच पाणी टाकेन. हे या बासमती तांदूळाचं मेजरमेंट आहे. ही 1 वाटी, ही 3 वाटी पुलावसाठी लागणारं पाणीचं मेजरमेंट आहे. इतक्या मेजरमेंटच्या हिशोबाने पाण्याच्या हिशोबाने हा पुलाव छान होईल. आता आपण हा पुलाव राईस टाकून घेत आहोत. हा 3.5 वाटी भिजत घातलेला मी 3 वाट्या पाणी टाकत आहे. आता आपण हा छान व्यवस्थित फिरवून घेत आहोत. आणि त्याला हे असं कुकरची आता आपला 5 ते 10 मिनिटात 3 शिट्टीमध्ये हा पुलाव रेडी. छान असा सुटसुटीत झालेला आहे. दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि खायलाही खूप टेस्टी झालेला आहे. तर ही अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू. बाय.